चाळीसगाव उत्तर महाराष्ट्रातील दळणवळणाच्या चारही दिशांना सुविधा असणारा तालुका. मुंबई कलकत्ता लोहमार्गावरील महत्त्वाचे जंक्शन रेल्वे स्टेशन. कला, शिक्षण, संस्कृती, सहकार आणि अध्यात्म, पर्यटन, नाट्य, क्रीडा अशा मोरपंखी धाग्यांनी चाळीसगावचे व्यक्तिमत्व खुललेले. पौराणिक, पुरातन, प्राचीन आणि अत्याधुनिक अशा विविधांगी छटा ही चाळीसगावची अधिकची वैशिष्ट्ये. अशी सर्व बेरीज असताना येथे विकासाची मात्र वजाबाकी होती. वैभवाचा इतिहास पुन्हा पुन्हा सांगून पुनर्वैभवाची मांडणी करता येत नाही. त्यासाठी दूरदृष्टीचे, पारदर्शी आणि अभ्यासू नेतृत्व असावे लागते. याचा अचूक लक्ष्यभेद करीत अवघे 36 वर्ष वय असणाऱ्या आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी चाळीसगावच्या मातीत आपल्या 24 कॅरेट नेतृत्वाचा झेंडा रोवला आणि चाळीसगावच्या शाश्वत विकासाची नवी गोष्टच लिहायला घेतली. 2019 ते 2024 ही 5 वर्ष या दैदिप्यमान गोष्टीचे पहिले पर्व आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत अल्पभूधारक शेतकरी आणि वारकरी सुपुत्र असणाऱ्या आमदार मंगेशदादा चव्हाण यांना चाळीसगाव तालुकावासियांनी विजयी आशीर्वाद देऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवले. गत 5 वर्षातील प्रत्येक दिवस मतदारसंघासाठी खर्ची घालणाऱ्या आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी चाळीसगाव तालुक्याच्या ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागात विकासाचे नवे मापदंड अधोरेखित करून एकूणच तालुक्याला शाश्वत विकासाचा आणि स्मार्ट प्रगतीचा चेहरा दिला आहे. चाळीसगाव तालुक्यात झालेल्या वैविध्यपूर्ण विकास कामांमुळे चाळीसगावचे प्रत्येक पाऊल जिल्हा निर्मितीच्या दिशेने पडत आहे. पहिल्या पर्वात कार्यगाथा निर्माण करतानाच आमदार मंगेशदादा चव्हाण हे 2024 ते 2029 या दुसऱ्या पर्वासाठी तितक्याच ताकदीने व नव्या उमेदीने उभे ठाकले आहेत. समस्त चाळीसगाव तालुकावासियांची सेवा हाच माझा धर्म आणि हेच माझे सर्वोच्च समाधान असे नेहमीच आमदार मंगेशदादा चव्हाण नम्रपणे सांगतात. त्यांच्यातील ही समर्पित वृत्ती चाळीसगाव तालुकावासियांना भावते आणि आवडतेही. त्यांची विकासाची ही उजेडवात आणि दुर्गम भागात असणाऱ्या गुजरदरी गावापर्यंत पोहोचवून इतिहास घडवला आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांना राजकारणाचा कोणताही अनुभव नाही की कोणी गॉडफादरही नाही. अशा स्थितीत 2019 मध्ये विरोधी पक्षाचे सरकार सत्तास्थानावर विराजमान झाले. पाठोपाठ कोरोनासारखा महाभयंकर आजारही आला. सगळे जगच ठप्प झालेले. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीत आमदार मंगेशदादा चव्हाण हे रस्त्यावर उतरले. प्रशासनाचा हात हाती घेत त्यांनी जनतेला धीर दिला. कष्टकरी गोरगरिबांसाठी अन्नसेवा सुरू केली. लोकसहभागातून कोरोना उपचार केंद्र सुरू केले. परप्रांतीय मजुरांना आपापल्या गावी जाण्यासाठी बळ दिले, तर परजिल्ह्यात अडकलेल्या चाळीसगाव तालुक्यातील नागरिकांसह विद्यार्थ्यांना सुखरूपपणे घरी आणले. विधिमंडळात जवळपास 2.5 वर्ष विरोधी पक्षाच्या बाकावर त्यांना बसावे लागले. विकास कामांसाठी निधी मागूनही मिळत नव्हता. नाही असेच फलक पुढे जात होते. हा नवखा आमदार आहे. कोणतीच निवडणूक लढवलेली नाही. हा काय तालुक्याचे प्रश्न मांडणार असे शाब्दिक हल्लेही केले गेले. तथापि आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी याकडे दुर्लक्ष करत चाळीसगावच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले. तालुक्याच्या विकासाची ब्ल्यूप्रिंटही त्यांना मनातून साथ घालत होती. राज्यात सत्तांतर झाले. महायुतीचे सरकार सत्तेवर आले आणि चाळीसगाव तालुक्याच्या विकासाचे द्वारही खुले झाले. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी विधिमंडळाच्या पटलावर चाळीसगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे नियोजन मांडून अनेकविध विकास कामांसाठी निधी मंजूर करून घेण्याचा धडाकाच सुरू केला. गत 2.5 वर्षात आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी मागील 30 ते 40 वर्षांपासून साचून असलेल्या विकास कामांचा अनुशेष भरून काढला. काही गुंतागुंतीच्या समस्या, प्रश्न सोडवून आपण कसलेले फलंदाज आहोत हे सिद्ध करून शाब्दिक हल्ले करणाऱ्यांनाही चोख उत्तर दिले. नेतृत्व दूरदर्शी, प्रयत्न प्रामाणिक असतील तर बदल घडतोच. विकास बॅनर आणि कागदावर नव्हे तर कामांच्या रूपाने दिसू लागतो. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी हे सिद्ध केले. माझं चाळीसगाव बदलतंय, घडतंय हा विश्वासही जनतेला दिला. चाळीसगावला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची मुहूर्तमेढ रोवण्याचा मास्टर स्ट्रोकच आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी मारला. MH52 हा क्रमांक आता देशाच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक रस्त्यावर चाळीसगावची नवी ओळख देत आहे. विशेष म्हणजे याच कार्यालयासाठी मालेगाव रोडलगत जागा मिळवून बांधकामासाठी निधी देखील मंजूर करून घेतला आहे. विविध शासकीय कार्यालये विखुरलेले आणि काही भाड्याच्या इमारतीत होते.
ही समस्या सर्वसामान्य माणसासाठी त्रासदायक होती. वेगवेगळ्या दाखल्यांसाठी शहरभर पायपीट करावी लागायची. 8 प्रकारची शासकीय कार्यालये एकाच छताखाली येतील अशा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचा कुदळ त्यांनी मारला आणि अवघ्या 16 महिन्यात भव्य दिव्य व सर्व सोयीयुक्त ही इमारत उभी राहिली. तिचे लोकार्पणही झाले. या इमारतीमुळे चाळीसगाव शहराच्या मुकुटात सौंदर्याचा नवा मोरपीस खोवला गेला आहे. यासोबतच विस्तारित न्यायालय, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय कार्यालय, पशुवैद्यकीय चिकित्सालय, 56 तलाठी कार्यालये, 8 मंडळ अधिकारी कार्यालय अशा दुमदार इमारती उभ्या राहिल्या आहेत. 500 आसन क्षमता असणारे नाट्यगृह, पंचायत समितीची नूतन इमारत ही बांधकामे प्रगतीपथावर असून पुढच्या काही महिन्यात त्यांचे लोकार्पण होऊ घातले आहे. कमिशन टाळले तर व्हिजन दिसते. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी झपाट्याने विकसित होणाऱ्या चाळीसगाव तालुक्याच्या पुढील 25 वर्षाच्या वाटचालीचा आलेख डोळ्यासमोर ठेवून शाश्वत विकास, सोयीसुविधांचे ध्येय निश्चित केले आहे. शेती मातीचे प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या हाल अपेष्टा स्वतः आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी अनुभवल्या आहेत. शेतकऱ्यांची या चक्रातून मुक्तता करण्यासाठी पाण्याचे चक्र फिरले पाहिजे. तालुक्यातील सिंचन वृद्धीसाठी त्यांनी प्रायोगिक काम केले. वरखेडे लोंढे धरणाच्या बंदिस्त जलवाहिनीसह तामसवाडी गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी 612 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. विशेष म्हणजे लवकरच या धरणाचे लोकार्पण होऊ घातले असून यामुळे 31 गावातील हजारो हेक्टर शेती क्षेत्रात गिरणा माईची जलधार पोहोचणार आहे. बंदिस्त कालव्यामुळे पाणी गळती कमी होऊन 18,000 एकर शेतीला समृद्धीचे हिरवे दान मिळणार आहे. माये माऊलींची हंडाभर पाण्यासाठी होणारी मायपीट थांबावी यासाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी चाळीसगाव तालुक्यात जलजीवन मिशन प्रभावीपणे राबवले. यामुळे बारोमास पाणी टंचाई भोगणाऱ्या गावांनी दुष्काळाचा डाग पुसला. गावागावात नळाद्वारे घरोघरी शुद्ध पाणी पोहोचत आहे. रोहिणी, डोणदिगर आदी 18 गावांसाठी थेट गिरणा धरणातून पाणी पुरवठा योजना वरदान ठरणार असून या गावांना 12 पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे. यासोबतच आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी राज्य सरोवर संवर्धन योजनाही जोरकसपणे राबवली. यामुळे गावांमधील जलाशयांना पुनर्वैभव मिळणार आहे. सिमेंट बंधारे, कालवे दुरुस्ती, गिरणा मन्याड नदीजोड प्रकल्प, नारपार गिरणा नदीजोड, 3000 सिंचन विहिरींसाठी मिळालेले अनुदान यामुळे सिंचन प्रश्नाविषयी अनास्थेचा दुष्काळ संपवून आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी पाणीदार काम केले आहे. म्हणूनच चाळीसगाव तालुक्याचा आधुनिक भगीरथ असा त्यांचा गौरव लाखो मुखातून होत आहे. शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करता यावी, राज्य शासनाच्या कृषी योजनांचा लाभ, मार्गदर्शन मिळावे यासाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी कृषी भुवन मंजूर करून आणले. कृषी भुवनाच्या भूमिपूजनाला त्यांनी तालुक्यातील 500 प्रयोगशील शेतकऱ्यांचा सत्कारही केला. होऊ घातलेले कृषी संकुल हे समस्त शेतकरी बांधवांसाठी कृषी मंदिर असेल. आपण मिरवून घेण्यापुरते नव्हे तर खरोखरच शेतीपुत्र आहोत अशी मोहरच आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी शेतीमातीवर कोरली आहे. शेतकरी माझा सांगाती असे आमदार मंगेशदादा चव्हाण नेहमीच अभिमानाने सांगतात. गेल्या वर्षी चाळीसगाव तालुक्यात पडलेल्या दुष्काळाचा वणवा त्यांनी विधिमंडळापर्यंत पोहोचवला. राज्यात सर्वप्रथम चाळीसगाव तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर झाला. तालुक्यातील 85,000 शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मिळाले. बोगस बियाणांचा प्रश्न त्यांनी मंत्रालयात मांडून लक्ष वेधले. 2021 मध्ये तितूर व डोंगरी नदीला 7 वेळा महापूर आला. या महापुरात शेतीचे मोठे नुकसान तर झालेच, यासोबतच पशुधनाची हानी झाली. अनेकांचे सर्वस्व महापुराच्या विकराळ जबड्यात स्वाहा झाले. आमदार मंगेशदादा अशा संकट काळातही शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. त्यांना मदत मिळवून दिली. 50 पूरग्रस्तांसाठी 8 दिवसात स्वखर्चाने घरे उभी केली. गारपीट, वादळ, ओला दुष्काळ असो की महापूर, आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे शेतकऱ्यांसाठी एक पाऊल पुढेच असते. शेतीचा बांध ते मंत्रालय असा त्यांच्या कामाचा अनोखा पॅटर्न आहे. चाळीसगाव तालुक्याच्या सीमा छत्रपती संभाजीनगर, धुळे, नाशिक या 3 जिल्ह्यांना स्पर्श करतात. अर्थात रस्त्यांमुळेच या 4ही दिशा जोडल्या जातात. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी गत 5 वर्षात गावागावातीलच नव्हे तर शहर व इतर मुख्य रस्त्यांच्या कामाला अग्रक्रम दिला. 597 रस्त्यांच्या कामांचे नारळ वाढवले गेले. चाळीसगाव शहरातील मुख्य रस्त्यांसोबतच थेट गल्लीबोळातील रस्त्यांचेही कॉन्क्रिटीकरण करण्यात आले.
शहरातील बहुतांशी रस्ते चकाचक झाले असून ग्रामीण भागातील दळणवळणही सुपरफास्ट झाले आहे. हायब्रिड एन्युटी अंतर्गत पाटणा देवी ते टेकवाडे रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्यात येत आहे. चाळीसगावची तीर्थक्षेत्रे या सेतूने जोडली जाणार आहेत. आरोग्य सुविधांचे कवच अधिक सशक्त करण्यासाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी भरीव व ठोस प्रयत्न केले. लोकांच्या प्रश्नांचे नीट आकलन झाले की उच्च शिक्षण आणि लोकशिक्षण यांच्यातील रेषा पुसली जाते आणि लोकशिक्षणच श्रेष्ठ ठरतं. या अर्थाने म्हणूनच आमदार मंगेशदादा चव्हाण वेगळे ठरतात. त्यांच्या चाळीसगावच्या प्रश्नांचा व्यवस्थित होमवर्क आहे. याच कौशल्यातून त्यांनी 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून घेतले. यामुळे चाळीसगाव तालुक्याच्या आरोग्य सुविधाला बळकटी मिळाली आहे. यापुढे चाळीसगावकरांना शहरातच अत्याधुनिक आरोग्य सुविधा व अद्ययावत उपचार मिळणार आहेत. महाआरोग्य शिबिर घेऊन त्यांनी हजारो रुग्णांना आरोग्य सुविधा व उपचारांचा लाभ मिळवून दिला. विजेची समस्याही निकालात काढली आहे. गावोगावी मुख्य रस्त्यालगत पथदिवे, LED, मिनी हायमास्ट दिवे बसवले आहेत. शबरी आवास योजनेचे तालुक्यात मॉडेल काम होत आहे. ही घरकुले राज्यात लक्षवेधी ठरणार आहेत. मोदी आवास योजनेत चाळीसगाव तालुक्यातील शेकडो कुटुंबांचे घरकुलाचे स्वप्नही पूर्ण होत आहे. पोलीस पाटलांचे मानधन, विना अनुदानित शिक्षकांच्या अनुदानात वाढ, पशुवैद्यक, कोतवालांचे मानधन असो की राज्यभरातील ग्रामसेवकांचा प्रश्न शासन स्तरावर मार्ग काढताना आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी आपल्या अभ्यासू नेतृत्वाची चुणूक दाखवली आहे. त्यांनी राज्यातील लाडशाखीय वाणी समाजाच्या 16 कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेत महत्वाची भूमिका बजावली. जनतेसाठी आंदोलने, संघर्ष त्यांचा सुरूच असतो. कधी ते वेषांतर करून लूटमार चव्हाट्यावर आणतात, तर कधी गुरख्याच्या गाठीचा पाठलाग करून ती पोलिसांच्या स्वाधीन करतात. चाळीसगावच्या शेतकरी संघातील मापातले माप त्यांनी उघड करून गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. शेतकऱ्यांसाठी त्यांनी आंदोलन करताना 12 दिवसांची तुरुंगवारी देखील केली आहे. बैलगाडा शर्यतीसाठी उत्तर महाराष्ट्रात पहिले आंदोलन करताना आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी सरळ सरकारलाच ललकारले होते. अश्लीलतेला खतपाणी घालणारा कॅफे त्यांनी उद्ध्वस्त केला आहे. शिक्षण या क्षेत्रातही आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी लोकाभिमुख काम केले आहे. ते नेहमी म्हणतात, आपले पंतप्रधान विश्वगुरु श्री नरेंद्रजी मोदी यांच्याकडून मला अधिक काम करण्याची ऊर्जा मिळते. राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ग्रामीण विकास मंत्री व मार्गदर्शक गिरीश भाऊ महाजन यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. जणू चाळीसगाव त्यांनी दत्तक घ्यावे असा 3100 कोटी रुपयांचा निधी दिला. चाळीसगाव तालुक्याचा कायापालट झाला तो यामुळेच, हे सांगताना आमदार मंगेशदादा चव्हाण यांना नेहमीच आनंद होतो. चाळीसगावच्या शिक्षण फळ्यावरही त्यांनी विकास निधीचे अंक कोरले. आमदारकीचे मानधन शिष्यवृत्तीला देताना त्यांनी स्वर्गीय रामराव जिभाऊ पाटील विद्यार्थी सन्मान शिष्यवृत्ती योजना सुरू केली. परिस्थिती बिकट असणाऱ्या हजारो गुणवंत विद्यार्थ्यांना या योजनेमुळे संधीचे नवे आभाळ मिळाले. तालुक्यातील 35,000 शाळकरी विद्यार्थ्यांना त्यांनी दप्तराची भेट दिली. गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती देण्यासाठी 1200 सायकलींचे वितरण केले. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये राबवण्यात येत असलेल्या बाला उपक्रमात आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी दातृत्वाची ओंजळ टाकली आहे. सब समाज को साथ लिए आगे बढ़ते जाना हे आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे ब्रीद आहे. त्यांनी चाळीसगाव तालुक्यात सामाजिक क्रांती घडवून सर्व जाती धर्मांसाठी विकास कामे केली आहेत. भिल्ल बांधवांसाठी एकलव्य तर बंजारा बांधवांसाठी सेवालाल भवन उभे केले आहेत. मुस्लिम बांधवांसाठी शादीखाने उभारली आहेत. उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक सामाजिक सभागृह, सभामंडपही साकारले आहेत. अलीकडच्या काही वर्षात चाळीसगाव तालुक्यातील 7 वीर जवानांना देशासाठी वीरमरण आले. त्यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात यासाठी त्यांच्या गावी स्मृतीस्थळे उभी राहिली आहेत. गेल्या 4 वर्षांपासून आमदार मंगेशदादा चव्हाण व त्यांच्या सुविद्य पत्नी शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ प्रतिभाताई चव्हाण यांनी चाळीसगावच्या तरुणाईसाठी रायगड तर ज्येष्ठ नागरिकांसाठी पंढरपूर वारीचा उपक्रम राबवला. गत 5 वर्षात हजारो तरुण व ज्येष्ठ नागरिक यात सहभागी झाले आहेत. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस व आरोग्य सेविकांसाठी त्यांनी भाऊबीज सोहळ्यासारखा नाती घट्ट करणारा उपक्रम राबवला. गेल्या 4 वर्षात
हजारो महिलांनी आमदार मंगेशदादा चव्हाण व सौ प्रतिभाताई चव्हाण यांनी अगत्यशील केलेले माहेरपण अनुभवले आहे. याच महिलांच्या प्रत्येकी एका मुलीच्या विवाहासाठी त्यांनी मामाचा आहेर दिला आहे. याचाही लाभ शेकडो भाचींना झाला आहे. गेल्या 2 वर्षांपासून आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याला सार्वजनिक साज दिला आहे. एकदंत गणेशोत्सवातून त्यांनी चाळीसगाव तालुक्यातील भक्तिभाव वृद्धिंगत करतानाच आबालवृद्ध व महिलांना मनोरंजनाचे दालन खुले करून दिले. पाटणा देवी अर्थात माता चंडिका देवी नवरात्रोत्सवाला देखील त्यांनी नवा आयाम दिला असून हा उत्सव राज्यभर प्रसिद्ध झाला आहे. आत्मनिर्भर भारत, नमो बाजार, गाव चलो अभियान, विश्व अहिराणी संमेलन, जलसाक्षरता संमेलन आदी उपक्रम त्यांनी राबवून चाळीसगाव तालुक्याचा लौकिकच उंचावला आहे. शहरातही छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू सूर्य महाराणा प्रताप चौक, वीर सावरकर चौक सुशोभीकरणासह मुख्य रस्त्याच्या कामांमुळे सौंदर्य शतपटीने वाढले आहे. पोलीस चौक्यांचेही नूतनीकरण केले गेले. अवघ्या 115 दिवसात तितूर नदीवरील अद्ययावत प्रशस्त पूल उभारला गेला. कब्रस्तान जागेचा प्रश्न सोडवल्याने मुस्लिम बांधवांना दिलासा मिळाला आहे. गुजरी पूलही आता दर दिवशी पतदिव्यांच्या रोषणाईने उजळून निघतो. गरिबांना हक्काची घरे मिळावीत यासाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी मालेगाव रोड स्थित 8000 घरांची प्रधानमंत्री आवास योजनाही राबवली आहे. भडगाव रोड स्थित सुवर्णताई स्मृती उद्यानाचे स्मार्ट पद्धतीने नूतनीकरण करण्यात येत आहे. खुल्या भूखंडांनाही विकासाचे रुपडे मिळाले असून नागरी वस्त्यांसाठी ही ऑक्सिजन बेटे आनंददायी विसाव्याची ठिकाणे झाली आहेत. या विविध कामांमुळे चाळीसगाव शहराचे रुपडे अधिक लोभस झाले असून यासाठी आमदार मंगेशदादा चव्हाण किमयागार ठरले. आपल्या 5 वर्षाच्या कार्यकाळात चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागासाठी 3100 कोटी रुपयांचे निधी मंजूर करून आणत राज्यात विकासाचा चाळीसगाव पॅटर्न उभा केलेला आहे. गत 5 वर्षातील आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या चाळीसगाव तालुक्याच्या सर्व क्षेत्रातील झालेल्या विकास कामांचा हा लेखाजोखा आहे. दुसऱ्या पर्वासाठी देखील ते सज्ज झाले आहेत. येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांच्या कमळ निशाणी समोरील अनुक्रमांक 2 चे बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे. आमदार मंगेशदादांना पुन्हा विधानसभेत पाठवलेच पाहिजे असा संकल्प समस्त चाळीसगाव तालुकावासियांनी केला आहे. धन्यवाद. शेर दिल असा दमदार आहे आमचा आमदार.